मला पण एक घाल. मला पण एक घाल. एवढंच काढू काही मी काय तेवढं काढते उघडून देऊ का म्हणते की एका टाइमात गाडीत जाईल लिटर वर झाले की नाही काय करू तसं सारखं व्हायचं काय तर चारायला वांगी नाही म्हणून गाच लावला 3 दिवस झाले एवढं हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज आहे सोमवार आणि आता संध्याकाळचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते. तर बाहेरचं आता दूध काढायचं झालेलं आहे, झाडून पण झालेलं आहे आणि इथं संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी. तर चहा वगैरे झालेला होता आणि कारल्याची भाजी बनवलेली होती. आता स्वयंपाक करत करत पण असं गॅस आवरत राहिलं की काय होतं की आपल्याला पण स्वयंपाक करताना कंटाळा येत नाही, फ्रेश वाटतं. आणि इथं आज चिक्कूचा ज्यूस पण बनवायचा आहे, त्याचसोबत हे जे चिकाचं दूध होतं त्याचा खरवस बनवायचा आहे. तर आता दूध सुरुवातीला थोडंसंच निघतं म्हणजे, आणि 3 दिवसापर्यंत त्याचा चिक बनतो. 4थ्या दिवशी मग ते दूध नासत नाही, किंवा आपल्याला जर खरवस हवा असेल तर तो नंतर बनत नाही, फक्त 3 दिवस बनतं. तर हे द्यायचं होतं दूध 1 जणीला, मग एवढं थोडं आम्हाला ठेवलं आणि ते राहिलेलं त्यांना मग ते देऊन टाकलं. तर इथं ह्यामध्ये फक्त गूळ टाकायचा आणि वेलची पूड टाकली तरी बस होतं. आणि पहिल्या दिवशीचा जो चिक असतो त्याच्याच वड्या बनवायच्या झाल्या तर त्याच्याच बनतात, नंतर बनत नाहीत. आणि मागच्या वेळी आमच्या म्हशीच्या दुधाच्या ज्या आहेत वड्या वगैरे बनत नव्हत्या, ह्यावेळी त्या बनलेल्या आहेत. आणि त्यावेळी तो चिकसुद्धा पिवळा असा दिसत नव्हता, अगदी पांढरं शुभ्र होतं, त्यामुळे ते दूध नासलंच नाही. तर इथं चिक बनतोय तोपर्यंत चिक्कूची अशी डायरेक्टच साल काढून मग त्यामध्ये 1-2च बी असतो ते काढून ज्यूस बनवून घेतला. चिक्कूच्या ज्यूसमध्ये साखर, वेलची आणि चिक्कू, दूध एवढंच टाकते. मुलांना अशी फळं खावा म्हटलं की, चिक्कू पिकलेत खावा म्हटलं की त्यांचं मग असतं की शेकच ज्यूसच बनवून दे. मला तर असा कोणताच शेक किंवा ज्यूस अजिबात आवडत नाही, ना बाहेरचा किंवा घरचा. पण पोरांना फळं खायला आवडत नाहीत, अशी नुसतं ज्यूस पाहिजे असतो. आता चिक्कू गोडच असतात त्यामुळे थोडीशी साखर टाकलेली आणि दूध. थोडंसं दूध गरम नाही, हे थंडच आहे, म्हणजे आपण थंड करून तापवून थंड झालेलं दूध.
सुरुवातीला थोडंसं दूध टाकून फिरवून घेतलं, नाही तर काय होतं की एकदम जास्त भांड्यात दूध झालं का मग चिक्कू जास्त बारीक होत नाही, तो तसाच राहतो. तर ह्या पातेल्यातली साय काढली नव्हती, साय काढायची आहे. तर आज ताक केलेलं होतं त्यामुळे ते पातेलं सायचं जे भांडं आहे ते घासलेलं होतं. तर चिक्कूचा ज्यूस किंवा कोणताही ज्यूस आहे तो त्यांना गाळूनच हवा असतो, कारण त्यामध्ये जर असं एखादा तुकडा जातो चिक्कूचा किंवा कोणतंही फ्रूटचा आपण ज्यूस केला तर तो त्यांना आवडत नाही, म्हणून हा ज्यूस पण गाळून दिला. यामध्ये व्हॅनिला इसेन्स वगैरे असतील तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता, त्याने पण ज्यूस छान होतो. तर हा खरवस पण तयार झालेला होता. यामध्ये पण नंतर वेलची पावडर टाकलेली. आणि आज दुपारी ताक केलेलं होतं. सासूबाईंचा सोमवार असतो, पण कढायला ते ठेवलेलं नव्हतं. मग आता तूप बनवायला पण ठेवलं आणि ह्याच पातेल्यात परत दुसरी साय लावून ठेवली की मग आजच त्यामध्ये साय टाकले की थोडंसं मुरवाण टाकून ठेवते मी, आणि पातेलं भरल्यानंतर आदल्या दिवशी ते मी बाहेर काढून ठेवते फ्रीजच्या. एक दिवस बाहेर ठेवलं की दुसऱ्या दिवशी परत फ्रीजमध्ये ठेवते आणि मग थंड झाल्यानंतर त्याचं तूप करते. तर आठवड्यातून 2 वेळा तरी होतंच, कधी तर 3 वेळासुद्धा हे ताक करायचं होतं. नंतर जे काय भांडी आहेत ती लगेचच मग ज्यूस केलेले वगैरे जे काय होतं ती दुधाची ती सगळी भांडी मग घासून टाकली. असं वेळच्या वेळेला भांडी घासली की मग जास्त नंतर भांडी स्वयंपाक झाल्यानंतर पडत नाहीत. किचनमध्ये वाटतं आपल्याला एक चपाती भाजी आणि भात आपण बनवतोय, पण त्यामागं पसारा तेवढाच आवरावा लागतो. स्वयंपाकाला एक वेळ जास्त वेळ जात नाही, पण बाकीचं आवरण्यातच आपला बराच टाईम जातो. तर हे आता डेअरीतनं आणलेलं सकाळचं दूध होतं, तर आता उद्यापासून दूध आणायला लागणार नाही. तर विकत इथं 1 लिटर घेत होतो आम्ही दूध, कधी वाटलं तर मग 1.5 लिटर पण असायचं. तर आज सकाळचंच कालचं शिल्लक होतं त्यामुळे ते तसंच फ्रीजमध्ये ठेवलेलं, ते दूध पण तापायला ठेवलं. आणि इथं कारल्याची भाजी केलेली, जे की दूध काढायच्या अगोदरच केलेली होती. चहा झाल्यानंतर चहा संध्याकाळचं 5 वाजल्यापासूनच आमची किंवा 4 वाजल्यापासूनच स्वयंपाकाची तयारी असते चालू. तर हे कारल्याची भाजी बनवलेली होती आणि मग ताक केलं की परत कढी बनतेच. आणि असं हलवल्यामुळं काय होतं की आपल्याला कढई घासायला जास्त त्रास होत नाही, लगेचच तुपाची कढई असली तरी निघते. पळी किंवा उलतन यामध्ये टाकून असं ढवळत राहायचं त्याला. नंतर इथं मी भात लावून घेतला. तर कढी असली की मुलं फक्त कढीन भातच खातात, ते मग चपाती भाकरी असं काही खात नाहीत. एकतर भातच खाणार नाही तर एकतर चपातीच, दोन्ही मिक्स खात म्हणजे त्यांना आवडत पण नाही आणि ते खात पण नाही. कुठलं तरी एकच खाणार, भात खाल्ला तर भातच आणि चपाती खाल्ली तर ती चपातीच नुसती. तर रोजचा वापरायचा छोटा डबा आहे, तर त्यामध्ये तूप होतं अजून, मग राहिलेलं शिल्लक राहिलेलं असतं त्या मग किटलीमध्ये ठेवते. आणि तूप कसं स्टीलच्या भांड्यामध्येच साठवून ठेवलं तर ना भरपूर दिवस राहिलं तर त्याचा खराब वास वगैरे येत नाही. आणि असं लाल होईपर्यंत ते कडवून ठेवायचं. आणि कडवताना यामध्ये तुळशीची पानं टाकायची. आणि कढीसाठी पण इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं, लसूण, कोथिंबीर, थोडासा कढीपत्ता पण त्यामध्ये टाकलेला आहे, आलं आणि एवढं सगळं हे बारीक करून घेतलेलं आहे, आणि हिरवी मिरची. आणि आता फोडणी पण मध्ये पण परत जिरं मोहरी आपण लसूण ठेचलेला लसूण थोडासा परत एकदा टाकायचा, आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि थोडंसं डाळीचं पीठ मी जास्तच घेते, मग कढी आपली फुटत नाही. आणि कढी शिजल्यानंतर म्हणजे बनवून गॅस बंद केल्यानंतर आपण त्यामध्ये मीठ टाकायचं. सुरुवातीला मीठ टाकल्यावर पण कढी फुटते. ह्याला मोहरी आणि जिरं चांगलं मोहरी कढीमध्ये थोडीशी जास्त यूज करतो आपण. आणि गूळ पण थोडासा इथं घेतलेला आहे मी, कारण कढीमध्ये गुळाची चव पण चांगली लागते, आंबट गोड अशी. आणि हे तयार केलेलं वाटण यामध्ये खोबरं आहे, हिरवी मिरची आहे, ओलं खोबरं होतं तेच घातलेलं आहे मी, कोथिंबीर, कढीपत्ता.
आता कढी केल्यानंतर मग भाकरी करायच्या होत्या. तर यामध्ये जिरा पावडर, धना पावडर आणि हळद टाकलेले मी. कढीमध्ये आपण दुसरे कोणते मसाले जास्त घालत नाही, फक्त जिरा पावडर, धना पावडर टाकली तरी बस होतं. आणि थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून हे सगळं यामध्ये थोडंसं पाणी टाकून मसाला अगोदर शिजवून घेते आणि नंतर मग ह्यामध्ये पाण्यातच शिजवते, कारण तेलाचा वापर थोडा कमीच असल्यामुळं थोडंसं पाणी टाकल्यावर मग चिटकत नाही. हे डाळीचं पीठ तयार केलेलं यामध्ये पाणी टाकून असं ताकात मिक्स करून घेतलं. आणि हा मसाला पण असा भाजून झालेला आहे. तर पाणी टाकल्यानंतर पण ते पाणी सुकेपर्यंत हे परतून घेतलं आणि हे ताक यामध्ये टाकून झाली कढी तयार. तर असं होतं सोमवारचं रात्रीचं जेवण. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.